नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र यामधील संसद हा जो चॅप्टर आहे तो बघणार आहे. ज्यामध्ये सर्व प्रश्न बघणार आहे कंबाईनच्या दृष्टीने सर्व आलेले. तर कंबाईन 2020 साठी आपण हा पहिला प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये कोणते विधान असत्य आहे ते शोधायचे आहे. असत्य म्हणजे कोणते विधान चुकीचे आहे ह्याच्यामध्ये ते सांगायचे आहे आपल्याला. तर उत्तर बघू आपण. तर ही दोन्ही पण विधानं जी आहेत ती चुकीची आहेत ह्याच्यामध्ये किंवा असत्य आहेत. ह्याचं कारण आहे की ह्यांनी पहिल्यांदा दिले लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य असतात, राज्यसभेचे असतात ते. तर ह्याचं उत्तर आपण बघूया एक्सप्लेनेशनमध्ये. तर लोकलेखा समितीबद्दल माहिती दिलेली आहे. 1921 रोजी लोकलेखा समितीची स्थापना झाली. तर लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात, लक्षात ठेवा. लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात आणि त्याच्यामध्ये 15 जे असतात ते लोकसभेतून आलेले असतात आणि राज्यसभेतून 7 सदस्य आलेले असतात. तर हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढील अध्यक्ष. तर लोकलेखा समितीमध्ये अध्यक्ष जो असतो तो 1966-67 पर्यंत असं होतं की सरकारी पक्षातील अध्यक्ष असायचा. पण 1967 ते 68 मध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षातील व्यक्ती जी आहे ती पहिल्यांदा अध्यक्ष झाली. आणि मीनू मसाई ही जी व्यक्ती होती ती पहिली अध्यक्ष झाली होती विरोधी पक्षातील. तेव्हापासून लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष आहे तो विरोधी पक्षातीलच व्यक्ती असावा असा संकेत पाळला जातो, नियम नव्हे. त्यामुळे असा एक संकेत आहे लोकलेखा समितीबद्दल. यामध्ये संविधानामध्ये असं काही लिहिलेलं नाही. तर लोकलेखा समितीच्या दैनिक कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नाही. त्यामुळे हा एक फक्त संकेत पाळला जातो. त्याच्यानंतर पुढील माहिती जरा आपण बघूया. त्याच्यामध्ये ज्या समित्या आहेत संसदेमधील महत्त्वाच्या, त्याच्यामध्ये त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. तर पहिली समिती असेल ती अंदाज समिती. अंदाज समिती 1950 रोजी जॉन मताई यांनी मांडली होती 1950ला. त्याच्यानंतर 1921 मध्ये लोकलेखा समितीची समिती तयार केली. त्यामध्ये 1919च्या कायद्यानुसार ही समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती. आणि सार्वजनिक उपक्रम समिती आहे ती 1964 मध्ये कृष्ण मेनन समिती यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली होती. तर सर्वात जुनी जी असेल यामध्ये ती लोकलेखा समिती असेल 1921 मध्ये, 1919च्या कायद्यानुसार. तर अंदाज समितीमध्ये एकूण सदस्य असणार आहेत ते 30 असणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये फक्त लोकसभेतीलच सदस्य असतात, लक्षात ठेवा. अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभेतीलच सदस्य असतात आणि ते एकूण सदस्य संख्या आहे 30. तसेच लोकलेखा समितीमध्ये एकूण सदस्य संख्या असेल 22 आणि त्याच्यामध्ये लोकसभा मधील असेल 15 आणि राज्यसभा मधील असेल 7. तर यातून एक अध्यक्ष निवड करण्यात येते, ते विरोधी पक्षातील पक्षनेत्यामधील अध्यक्ष असतो. तर तसेच 1964 मध्ये जी सार्वजनिक उपक्रम समिती चालू केली होती त्याची संख्या आपण सेम आहे 22. तर 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून. तर 15 अधिक 7 ही संख्या आहे ती 1974 पासून सुरू करण्यात आली होती. याच्यामध्ये मंत्र्यांची निवड सदस्य म्हणून केली जाते का, तर मंत्र्यांची निवड सदस्य म्हणून होत नाही. सेम इथं पण होत नाही सार्वजनिक आणि लोकलेखा समितीमध्ये. त्याच्यानंतर निवडणूक. तर निवडणूक असते ती अप्रत्यक्ष पद्धतीने होते. अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणजे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. ही जी आहे ती राष्ट्रपतीला पद्धत वापरतात निवडणुकीला, ती पद्धतीने अप्रत्यक्ष पद्धतीने जी आहे ती या समितीमध्ये निवडणूक होत असते. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, हिला काय म्हणतात तर काटकसर सुचवणारी समिती म्हणजे कोणती, तर अंदाज समिती असेल तिला काटकसर सुचवणारी समिती असं म्हटलं जातं, खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर लोकलेखा समितीला अंदाज समितीची जुळी बहीण असे देखील म्हटले जाते. तर सर्वांचा जो कालावधी असेल तो एक एक वर्षातील असेल. एक एक वर्ष कालावधी आहे या सर्व समितींचा. अध्यक्ष जो असेल तो सरकारी पक्षातील, या ठिकाणी विरोधी पक्षातील आणि सरकारी पक्षातील. लक्षात ठेवा फक्त लोकलेखा समितीमध्ये विरोधी पक्षातीलच अध्यक्ष असतो, बाकी सर्वांमध्ये सरकारी पक्षातील. पुढील प्रश्न 2 नंबरचा कंबाईंड ग्रुप सी 2018 मध्ये होता. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत. एसटी या प्रवर्गासाठी कोणत्या ज्या राज्य आहेत त्या ज्या जागा राखीव आहेत असं सांगितलं आहे. तर ओडिसा या ठिकाणी एकच आहे, ओडिसा. याच्यासाठी एस टीच्या जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत. बाकी बिहार, तमिळनाडू, उत्तर प्रदेश यामध्ये एस टीची एकही सीट नाही. तर याच्यामध्ये आपण माहिती बघूया. लोकसभेमध्ये अनुसूचित जाती
SC व अनुसूचित जमाती ST यांच्यासाठी आरक्षित जागा आहेत त्या बघू. तर SC साठी ज्या जागा आहेत त्या 84 जागा आहेत लक्षात ठेवा. SC साठी 84 आहेत आणि ST साठी 47 जागा यामध्ये फिक्स आहेत. यांना आरक्षण आहे. आता त्याच्यामध्ये कोणत्या जागा आहेत SC साठी? एकूण आरक्षित राज्य नसणारे राज्य किती आहेत? तर टोटल 9 राज्य आहेत की जिथे आरक्षित नाही SC साठी. त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश, गोवा, जम्मू काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा हे SC साठी येतं. आणि ST साठी अरुणाचल प्रदेश, त्याचबरोबर बिहार लक्षात ठेवा, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, त्याचबरोबर केरळ, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तमिळनाडू आणि उत्तराखंड, त्याचबरोबर उत्तर प्रदेश या ठिकाणी लक्षात ठेवा ST ची एकही जागा शिल्लक नाही. या ठिकाणी कोणतंही रिझर्वेशन नाही. तर केंद्रशासित प्रदेश मध्ये दिल्ली वगळता सर्वच बाकी जे आहेत त्याच्यामध्ये आहेत. तर सर्वाधिक जागा ज्या आहेत SC साठी कुठं स्टेटमध्ये रिझर्व्ह आहेत? तर SC साठी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आहेत. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, तमिळनाडू हे लक्षात ठेवा. 3 जे आहेत ते 80 पैकी 17 जागा ज्या असतील त्या उत्तर प्रदेशमध्ये ST साठी ज्या आहेत त्या राखीव आहेत. तर ST साठी सर्वाधिक राखीव जागा ज्या आहेत ते मध्य प्रदेशमध्ये लक्षात ठेवा. 6 जागा आहेत मध्य प्रदेशमध्ये राखीव. त्याचबरोबर नंतर झारखंड आणि ओडिसा अनुक्रमे 5 जागा आहेत त्या राखीव आहेत. तर हे झालं आपण ह्याच्यासाठी बघितलं. तर महाराष्ट्राच्या रिलेटेड आता बघूया. महाराष्ट्रामध्ये 2008 पासून SC साठी 5 जागा आहेत त्या रिझर्व्ह आहेत. त्याचबरोबर ST साठी 4. आता 5 मध्ये अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर SC साठी येतात. आणि ST साठी नंदुरबार, चिमूर, दिंडोरी, पालघर या जागा आहेत त्या SC ST साठी रिझर्व्ह आहेत महाराष्ट्रामध्ये. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, तर लोकसभेमध्ये SC आणि ST च्या संदर्भात केवळ आसामकरिता वेगळी तरतूद आहे. आणि आरक्षणाचे प्रमाण राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लक्षात ठेवा हे ठरवले जाते. तर पहिल्या लोकसभेत SC साठी 72 जागा होत्या, ST साठी 26 जागा होत्या. नंतर 7 वेळा ह्याच्यामध्ये घटनादुरुस्ती केलेली आहे. आणि 2030 पर्यंत लक्षात ठेवा 2030 पर्यंत ही वाढवलेली आहे 104वी घटनादुरुस्ती करून. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? मंत्री परिषद जे असेल ते उत्तरदायी 75 या अनुच्छेदानुसार असते. यामध्ये काय दिलेलं आहे, तर पण मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात लक्षात ठेवा. आणि वैयक्तिक मंत्री हा राष्ट्रपतीला जबाबदार असतो. त्यामुळे अनुच्छेद 75 हे त्याचं बरोबर उत्तर येतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, जो भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते. तर असा कोणता कलम आहे, तर कलम 253 अंतर्गत तुम्हाला माहित असेल तर संसद आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावरती कायदे करू शकते. त्यामुळे ऑप्शन 4 बरोबर येतं. यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. ज्यावेळी राज्यसभेला वाटेल त्यावेळी ते कायदे करू शकते. पण त्याच्यामध्ये पण यासाठी कोणत्याही राज्याची संमतीची आवश्यकता नसते. याद्वारेच केंद्र सरकार आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पूर्ण करू शकते. तर ह्याच्यामध्ये कोणत्या काही कायदे केले होते इथून मागं ते बघू. संयुक्त राष्ट्रीय कायदा 1947, त्याचबरोबर जिनिव्हा कन्व्हेन्शन कायदा 1960 आणि अँटी हायजॅकिंग ऍक्ट 1982. तर हे जे घटनेमध्ये काही कलम आहेत 249 पासून 252 पर्यंत. तर हे महत्वाचं आहे, आपण बघूया. आता 249 काय सांगतो, तर राज्यसभेच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा संसदेला अधिकार आहे. म्हणजे राज्यसभेच्या ठरावानुसार राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते 249 नुसार. 250 नुसार काय आहे, तर राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान लक्षात ठेवा, राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. 252 नुसार काय आहे, तर 252 लक्षात ठेवा, 2 शेवटे म्हणजे 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीने त्या राज्यातील कायदा करण्याचा संसदेचा अधिकार आहे आणि व इतर घटक राज्यांनी स्वीकारणे. त्याचबरोबर 356 नुसार राष्ट्रपती राजवटी दरम्यान लक्षात ठेवा, 356 नुसार राष्ट्रपती राजवटी दरम्यान संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. हे जे आहे ते संसदेला अधिकार आहेत.
या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने सहमत करून बंधनकारक असते. लक्षात ठेवा, विशेष बहुमत कुठं लागतं सिद्ध करण्यासाठी, तर फक्त ते घटनादुरुस्ती विधेयक असेल त्या ठिकाणी विशेष बहुमत लागतं. त्यामुळे ऑप्शनमधील घटनादुरुस्ती बरोबर येत आहे. लक्षात, कोणत्याही सभागृहात राज्यसभा असेल किंवा लोकसभा प्रथमतः ते मांडता येते व राष्ट्रपतीची पूर्वसंमतीची गरज नसते घटनादुरुस्ती विधेयकाला. तर कोणीही मांडू शकते. लक्षात ठेवा, एक खाजगी व्यक्ती देखील मांडू शकते किंवा सरकारी सदस्य देखील मांडू शकतो. कलम 368 खाली घटनादुरुस्ती करताना हे विधेयक दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने, लक्षात ठेवा विशेष बहुमत जे असेल म्हणजे पारित करणे गरजेचे आहे. राष्ट्रपती या विधेयकास फक्त सहमती देऊ शकतो, नाकारू शकत नाही किंवा पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. ही घटनादुरुस्ती होती ती 24वी घटनादुरुस्ती 1971 नुसार राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे ते केलेलं आहे. पुढील प्रश्न, कोणते विधान सत्य आहे ते शोधायचं आपल्याला. तर विधान अ आणि ब बरोबर आहे. यामध्ये आपण डायरेक्टली बघूया. पहिलं विधान, राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते. हे विधान बरोबर आहे. म्हणजे राज्यसभेत मांडलेले असते पण लोकसभेत मांडलेले नसते आणि राज्यसभा पास करून ते लोकसभेत जाते पण लोकसभा त्यावेळी बरखास्त होत असेल तर ते जे विधेयक आहेत ते निष्कासित होत नाही. त्यानंतर दुसरं, लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास ते विधेयक निष्कासित होते. हे देखील विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आपण बघूया डायरेक्टली. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडले जात नाही. तर कोणते विधान बरोबर आहे, तर फक्त ए विधान बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या पूर्वसहमतीशिवाय धनविधेयकची संसदेमध्ये मांडता येत नाही हे विधान फक्त बरोबर आहे. कारण वित्त आयोग राष्ट्रपतीकडून 5 वर्षांनी स्थापन केला जातो. केंद्र सरकारमधील करांचे विवरण केंद्रीय वित्त आयोग करते. धनविधेयक जे असेल ते प्रथम लोकसभेतच मांडावे लागते. हे हे पहिल्यांदा घटनेमध्ये दिलेलं आहे आणि राष्ट्रपतीची पूर्वसहमतीनेच ते लोकसभागृहामध्ये मांडले जाऊ शकते. हे मंत्री मांडू शकतो, तसे शासकीय विधेयक असते आणि राज्यसभा फक्त 14 दिवस धनविधेयक अडवू शकते, त्याच्यावरती मागं पाठवू शकत नाही ते. आणि धनविधेयकाला राष्ट्रपती काय करू शकतो, तर एकतर सहमती देऊ शकतो किंवा सहमती रोखून ठेवू शकतो, पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. एखादे विधेयक धनविधेयक आहे का नाही हे कसं ओळखायचं तर लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा आहे. लोकसभा अध्यक्ष ठरवतात हे धनविधेयक आहे का नाही व त्यांचा त्याबद्दल निर्णय जो असेल तो अंतिम असतो लोकसभा अध्यक्षांचा. 8 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात. राष्ट्रपती जे असेल ते अँग्लो इंडियन समाजातील व्यक्तींची निवड करायची, पण त्यात आरक्षण बंद झालेलं आहे. तर कलम 331 अंतर्गत राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व निर्माण करतील. पण 104वी घटनादुरुस्ती जी झाली होती आता 104वी घटनादुरुस्ती 2019 नुसार आता हे आरक्षण आहे ते रद्द करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 9, जेव्हा अविश्वास ठराव सहमत होतो तेव्हा मंत्रीपद बरखास्त होते. तर हे कोणते आहे, तर लोकसभेमध्ये मंत्रीपद असेल सर्वांचे ते बरखास्त होते. म्हणजे त्या ठिकाणी सरकारी बहुमत पूर्णपणे मांडता येत नाही. खालील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. तर भारताच्या राष्ट्रपतीकडून जी असेल ती 12 सदस्यांची नेमणूक ही राज्यसभेवरती केली जाते. तर ह्याच्यामध्ये कोणते व्यक्ती असतात ते बघूया. कलम 80 नुसार हे सांगितलेलं आहे. राज्यसभेतील जागांची घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये 4थ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेले आहे. तर महत्त्व सदस्य संख्या असते राज्यसभेची 250 असते. यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची टोटल संख्या असेल ती 238 असते. सध्या ह्याच्यामध्ये राज्याचे 225 आहेत आणि केंद्रशासित प्रदेशाचे 8 आहेत. त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त असतील ते आता जम्मू काश्मीर जो आहे तो केंद्रशासित प्रदेश झाला, त्यामुळे सर्वाधिक केंद्रशासित प्रदेश 4 नंबर जम्मू काश्मीर इतके आहे. तर राज्यसभेची अप्रत्यक्षपणे निवडलेली जाते आणि ही जी तरतूद असेल ती आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेनुसार घेतलेली होती. सर्वाधिक जी आहे ती लोकसंख्या नुसार UP मध्ये सर्वाधिक राज्यसभेचे मेंबर आहेत, त्यानंतर महाराष्ट्र आणि तमिळनाडूचा क्रमांक लागतो.
सर्वात कमी या ठिकाणी तेलंगणा आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार. तर कोणत्या व्यक्तींची राष्ट्रपती जे आहे ते नेमणूक करतात? कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या 4 व्यक्तींमध्ये जो पारंगत असेल त्या व्यक्तीची राज्यसभेचा सदस्य म्हणून निवड केली जाते राष्ट्रपतीद्वारे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही? तर फक्त याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा स्थानिक स्वशासन निवडणुका याच्याची निवडणूक असेल ती भारताच्या म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत केली जात नाही. केंद्रीय निवडणूक आयोग काय करते तर राष्ट्रपतीची, त्याचबरोबर उपराष्ट्रपती, लोकसभा, त्या राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या सर्वांची निवडणूक असेल ती आयोग घेत असते. पण स्थानिक स्वशासनाच्या निवडणूक असेल ते राज्य निवडणूक आयोगाद्वारे पार पाडल्या जातात. तर धनविधेयक कोण प्रस्तुत केले जाते तर धनविधेयक हे लोकसभेमध्येच प्रस्तुत केले जाते. आपण मग अशी सविस्तर माहिती जी बघितली होती. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते हे पण बघितलं आहे. राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. त्याचनंतर 14 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये किती अँग्लो इंडियन व्यक्ती केल्या जातात निवडून? तर 2 अँग्लो इंडियन व्यक्ती केल्या जातात. मग अशी पण बघितलाय आपण हा प्रश्न, त्यामुळे एक्सप्लेनेशन बघणार नाही आपण ह्याचं. 15 नंबरचा प्रश्न, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर जी संसद आहे ते उत्तर बरोबर आहे. सर्वोच्च संस्था आहे देशातील कायदा निर्मिती करणारी, आणि राज्यातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था असेल ती विधानमंडळ असेल. तर ही पण मग अशी बघितलेलं आहे आपण. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवरती निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती? तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी 48 मेंबर असतात, राज्यसभेसाठी 19 मेंबर असतात. तर टोटल जर काढली आपण तर 67 टोटल जी आहे ती येत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभाला 288 सदस्य असतात आणि विधान परिषदेला 78. त्याचबरोबर एस साठी 29 जागा राखीव आहेत आणि एस साठी 25 जागा ज्या आहेत त्या विधानसभेमध्ये राखीव आहेत. लास्टचा प्रश्न आजचा, जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक असेल ते राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते? 14 दिवस जे आहे ते फक्त राज्यसभा जी आहे ती अडवून ठेवू शकते, त्याच्यानंतर त्याला पास करावीच लागते. तर हा प्रश्न देखील आपण मगाशी बघितला होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्ही ज्या क्विज असतील त्या सोडवाल. ह्याच्यावरती क्विज आपण घेणार आहे. सर्व प्रश्न जे असतील MCQचे त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता. आणि